नमस्कार, मी ज्योती. माझ्या व्हिडिओमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहे पालक पराठा. त्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचं पीठ, बेसन पीठ, चिरलेला एक बारीक कांदा, 5-6 लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, जिरे, अद्रक, हळद, धनिया पावडर, मीठ आणि धुतलेली पालक. सुरुवातीला पालक धुवून व्यवस्थित कापून घ्यायची आणि मिक्सरला अशी बारीक पेस्ट काढायची. इकडं लसूण, आलं आणि जिरं यांची सुद्धा पेस्ट काढायची. सुरुवातीला गव्हाच्या पिठामध्ये मीठ टाकायचं. मिक्सरमधून काढलेली पालकाची पेस्ट, आलं, लसूण आणि जिरं यांची सुद्धा पेस्ट टाकायची. बारीक केलेली हिरवी मिरची, तसेच बारीक चिरलेला कांदा, हळद, धनिया पावडर, थोडंसं बेसन पीठ टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं आणि 5 मिनटं झाकून ठेवायचं. आता आपलं पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे. याचे आपण गोल गोळे तयार करून घेऊ. तयार केलेल्या गोळ्यांना आपण पुरीसारखं थोडं लाटून घ्यायचं आणि त्याला आतून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. आणि पीठ लावून पराठा चपातीसारखा लाटून घ्यायचा. आपल्याला वाटलंच तर आपण पराठा त्रिकोणी शेपमध्ये सुद्धा बनवू शकतो. आता आपला पराठा लाटून झालेला आहे. आता त्याला आपण भाजून घेऊ. भाजून घेताना साईडने त्याला थोडं तेल टाकायचं, म्हणजे पराठा हा खुरपूस चांगला भाजला जातो. दोन्ही साईडला पण त्याला तेल लावायचं आणि छान प्रकारे भाजून घ्यायचं. असा हा पराठा आपला छान भाजलेला आहे. अशा प्रकारे आपला पालक पराठा तयार आहे. हा पालक पराठा दह्यासोबत किंवा चटणीसोबत खूप छान लागतो. चला तर मग अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.